संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने लाज भय शंखा दुराविला मान नकळे साधन या गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदिसे सांभाळावे गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने विठ्ठला समचरण सरोज सांद्र नीलांबुदाग जगन निहत पानी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदय धवलासं विठ्ठलं चिंतयामि मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी महान संत सद्गुरु हुलाप्पा महाराज यांच्या 56व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने नंदी बिजलगाव या पवित्र क्षेत्रामध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे। आपल्या कार्यक्रमाचा आज 7वा दिवस आहे, बरोबर। या निमित्ताने समस्त ग्रामस्थ मंडळी नंदी बिजलगाव यांनी मला आमंत्रित केलं। माझ्याशी संपर्क साधणारे आमचे हरिभक्तीपरायण संभाजी महाराज, अन्य अजून 2-3 जण माझ्या संपर्कात होते। आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा
सर्वांच्या पाठांतरातला अभंग सेवेकरता घेतलेला आहे. सद्गुरू मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सद्गुरू हुलाप्पा महाराजांची सेवा करण्याचा प्रयत्न करू. विठाला विठाला आपण भाग्यवान आहात. एवढे सत्पुरुष आपल्या गावामध्ये अवताराला आले. एक प्रमाण मी आपल्याकरता म्हणेन आणि मग सेवेला आरंभ करेन. पवित्र पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. गावही पवित्र आहे, कुळही पवित्र आहे. एवढ्या मोठ्या सद्गुरू संत हुलाप्पा महाराजांचा अवतार जन्म आपल्या गावामध्ये झाला. विठाला विठाला विठाला. मी 200-300 किलोमीटरहून प्रवास करून आलो. महाराजांच्या मंदिरात आलो, दर्शन घेतलं. एवढं मनाला प्रशस्त वाटलं, एवढं समाधान वाटलं, एवढा शीन हलका झाला. आणि मी आलो तेव्हा मंदिरात कोणीच नव्हतं. आणि 15च मिनिटं आमच्या सूर्यकांतरावच्या इथं जाऊन आलो, दूध घेऊन आलो. तोपर्यंत मंदिर भरलेलं दिसलं. काय भावना आहे महाराजावर आपली, की अशीच भावना आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या अंतःकरणात राहावी. संबंध गावाचं, संबंध आलेल्या पंचकृषीतल्या मंडळीचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला. फार सुंदर योग आहे माझ्या जीवनामध्ये. एक काय असतंय, स्थानाचं महत्व असतंय, एक स्थळाचं महत्व असते. अशी विशिष्ट स्थळ असतात, अशी काही शक्तिपीठ असतात. आणि त्या शक्तिपीठामधली जी चेतना असते, शक्तिपीठातली जी ऊर्जा असते, शक्तिपीठातली जी पॉझिटिव्ह थिंकिंग असते, ती पॉझिटिव्ह थिंकिंग नंदी बिजलगाव मध्ये मला बघायला भेटली. काय प्रसन्नता असेल काय नाही. हैदराबादला कीर्तन केलं मी आता, पण हे वेगळंच आहे. ही प्रसन्नता काही आवर आहे. ज्ञानोबारायची ओवी सांगतो, मग पुढे जातो. विठाला विठाला जेवती तयाची दृष्टी जाय, तेवती सुखाची सृष्टी होय. ज्ञानेश्वर महाराजांनी अशा काही साधू संतांच्या खानाखुना सांगितल्या. असे काही साधू संत या भूतलावर अवतारला आले. त्यांची जिथं जिथं दृष्टी पडली का तिथे तिथं सुखाची सृष्टी होय. आणि ते नंदी बिजलगाव आहे. विठाला विठाला. महाराजांचे शिष्यही नंतर पूजनीय बालाजी महाराज महाराजांच्या सेवेत राहिले. ते किती वर्ष झाले? 4-5 वर्ष झाले असतील. 10 झाले असतील. 2003 महाराजाला बी का? महाराजाला 3 ला गेले. बालाजी महाराजाला पण. अरे बापरे, 23, 24, 25 वर्ष बघत बघत त्यांना असं हे एक पुरातन महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकच्या बॉर्डरवर, कर्नाटक मध्येच म्हणतो. मला तिकडे जायला सांगायला बरं झालं. मी कर्नाटक मध्ये जाऊन आलो. फार पुरातन गाव आपलं आहे. ही जी गावातली शक्ती आहे, गावातला जे तेज आहे, गावातलं जे सामर्थ्य आहे, गावातली जी एकता आहे, अखंडता ही अशीच अबाधित राहावी अशी मारुतीला प्रार्थना करतो. सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वैष्णवाच्या संगती करता
देवाकडे प्रार्थना केलेली आहे. वैष्णव म्हणलं की आपल्या लक्षातच आलं, वैष्णव शब्दाचा अर्थ असा काही स्पष्टीकरणच आहे की वैष्णव म्हणजे काय. वैष्णव म्हणजे कोण? भगवंत देवाचे मुख्य प्रकार आहेत 5: शक्ती, गणपती, शिव, विष्णू आणि सूर्य. शक्तीच्या भक्ताला शाक्त म्हणतात, सूर्याच्या भक्ताला सौर म्हणतात, गणपतीच्या भक्ताला गणपत्य म्हणतात, शिवाच्या भक्ताला शैव म्हणतात आणि भगवान विष्णूच्या भक्ताला वैष्णव म्हणतात. विठाला विठाला. विष्णूचे भक्त म्हणा, तसंच भगवान पांडुरंग परमात्म्याचे भक्त म्हणा. भक्तालाच काय नाव आले? वैष्णव नाव आले. तसं वैष्णव शब्दाची व्याख्या तशी स्पष्टीकरण केलं तर ते असे आहे की मुळामध्ये उपवास किती आहेत? एकादशा 5, महिन्याच्या 2, 12 महिन्याच्या 24. एकादशा किती झाल्या मग? आताच म्हणलात की तुम्ही 24. उगा त्याची परीक्षा घेतली पण म्हणले बरं 24. किती एकादशा झाल्या मग? बाबू 24 म्हणत आहे. 24 आणि 5 पारणे: नरसिंह जयंती, वामन जयंती, कृष्णाष्टमी, रामनवमी आणि शिवरात्र. 24 आणि 5 किती झाले? 29. 20 आणि 9 किती झाले? 29 व्रत जो कोणी धरतो, 29 नाम वैष्णव. विठाला विठाला. वैष्णव या शब्दाची सरळ 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 अर्थ आणि सरळ सरळ व्याख्या गाथ्याच्या भाषेत जर करायची झाली तर ती कशी आहे? अवघी देवावरी माया. वैष्णव कोणाला म्हणायचं? अवघी शब्द बारकाय नाही का? देवावरी माया. फक्त ज्यांना कोण आवडते? देव, त्यांचं नाव वैष्णव. मग तुम्ही आम्ही कसे आहेत? आपल्याला अर्धा संसार आवडते आणि अर्धा मंदिरात आलं की देव आवडते, घराकडे गेल्यावर संसार आवडते. म्हणजे आपण बॉर्डरवर लिहित ना जाणून बुजून. मी कर्नाटकचं महाराष्ट्राचं बोलत नाही. संसाराच्या आणि परमार्थाच्या आपण कुठे? बॉर्डरवर आहेत, बाउंड्रीवर आहेत. पण जे वैष्णव आहेत ना, त्या वैष्णवाची व्याख्याच आहे देवा इतकं त्यांना दुसरं काही आवडत. आपल्याला देवही आवडतो, संसारही आवडतो, म्हणून वैष्णव नाहीत का? आपण आहोत, परंतु नित्य वैष्णवाच्या यादीत नाहीत. कोण आहे? वैष्णवानी कास
साधू संतांच्या यादीत बसत नाही ना. तुम्हाला वाटत असेल मी वैष्णव आहे, मलाही वाटतंय, तुम्हालाही वाटतंय, महाराजाला वाटावं ना. वैष्णव नाहीत असं नाही, आपण वैष्णवच आहेत आपण, परंतु अनाधिकारी आहेत. अधिकारी वैष्णवाच्या यादीत मोडत नाहीत. मग अधिकारी वैष्णव कोणाला म्हणायचं? अधिकारी वैष्णव कंठी धरीला कृष्णमणी. ज्यांनी कंठात देवाचं नामस्मरण धारण केलंय, देवाच्या नामस्मरणाव्यतिरिक्त ज्यांच्या कंठाला काही येत नाही, त्यांचं नाव वैष्णव. निका निका शब्द कसा वापरलाय? दूध आणि निक दूध. फरक वाटायला का नाही? फरक वाटायला का नाही? दूध आणि निक्क दूध फरक वाटायला का नाही? पंढरपूरमध्ये पूजनीय प्रातस्मरणीय दुंडा महाराज देगलूरकर यांच्या मठात एक बाई हांड्यामध्ये दूध घेऊन विकायला आली. दूध घ्या दूध, दूध घ्या दूध. महाराज म्हणले बाई खाली टेकवा. खाली टेकवलं ते भांड. महाराजांनी त्या दुधात ते वगराळा असते ना, ते द्यायचं. इकडे काय वगराळच म्हणत असते ना, वगराळा असते. त्या वगराळानं असं हलवून पाहिलं दूध, तर दुधाच्या वर बाजूने एकदम त्या भांड्याच्या कडीला काय दिसते? पाणी दिसते. पाणी. पाण्याची बरोबर ती धार ओळखू येते. ज्याला कळत आहे त्याला, ज्याला कळत नाही त्याला मी काय समजून सांगू. दूधवाले म्हणते तू आलास तर आलास आणि आमच्या पोटा पाहिजे. तो भांड्याच्या बाजूला कशाची जाणीव दिसते? अशी बारीक पाण्याची. महाराज म्हणले बाई याच्यात पाणी दिसतंय. त्या दूध विकणाऱ्या माय माऊली म्हणल्या महाराज पांडुरंगाची शपथ याच्यात पाणी नाही. काय म्हणल्या? बाई देवाची तरी शपथ घालू नका. कोण म्हणते? देगलूर कुणीकडे? आता मला हात लक्षात येईना. मी कुणीकडून आलो माझं मला समजल. आलो बाराला त्या मॅप मॅपनं कुणीकडे? देगलूर इकडं. महाराज काय म्हणले? बाई पांडुरंगाची तरी शपथ घालू नका, पाणी नाही म्हणून. महाराज मी तुम्हाला कसं खोटं बोलले? माझंच खरं आहे. अहो दिसतंय की धडधड? नाही नाही म्हणले महाराज, दुधात पाणी टाकलं नाही. महाराज म्हणले दुधात पाणी दिसायले ना. महाराज दुधात पाणी टाकलं नाही, मग पाण्यात दूध टाकले. काय टाकले? पाण्यात. फक्त पाण्याला पांढरा रंग यावा एवढंच त्याच्यात काय टाकले? दूध टाकलंय. पाण्यात दूध आहे का? दुधात पाणी आहे? पाण्यात दूध आहे, दिसायला दूध आहे का? मग त्याच्यात पाणीच आहे सगळं. मग हे जसं पाणी दूध दिसायला दूध आहे, जास्त काय आहे? तसे वैष्णव आहेत आपण. जास्त पाणी हे कमी दूध आहे, जास्त संसार आहे कमी परमार्थ आहे. जास्त संसार आहे आणि कमी प्रमाणात काय आहे? असे फक्त वैष्णव आहेत. पण जे ओरिजिनल वैष्णव आहेत ना, त्यांची लक्षणं काय माहिती आहे का? त्यांचं आंतरलक्षण वेगळं आणि त्यांचं बहिर्लक्षण वेगळं. त्यांच्या दोन लक्षणानं त्यांची ती सिद्धता होती. त्यांच्या आंतरलक्षणा काय, त्यांच्या बहिर्लक्षणा काय, आता मी जास्तीचा उहापोह करत नाही, पण तुमच्या लक्षात आलं ते ओळखायचे कसे वैष्णव आहेत म्हणून. विठाला नाथ महाराजाचंच प्रमाण आहे ते. माझ्या लक्षात येईल ना पहिलं चरण ते. आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा. वैष्णवाचा नाथ महाराजानं वैष्णवाच्या लक्षणा सांगितल्या. मला वाटतं तिसरं चरण काय? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही एका जनार्दनी, ऐसा ज्याचा नियम तो देवा परम. हे कोणाच्या लक्षण आहेत? कोणत्या वैष्णवाच्या? पाण्यात दूध का दुधात पाणी? निक्क दूध. पिठाला निक्क दूध आणि पाणी घातलेलं दूध, हे जसं दोन्ही ओळखून पडते तसा निक्क परमार्थ आणि
संसारात परमार्थ, ह्याच्यात तसा बदल आहे. तसा आपण वैष्णव आहोत, परंतु साधू संतांच्या यादीत आपण ते सिद्ध होऊ शकत नाहीत वैष्णव आहेत. वैष्णव या शब्दाची खरी व्याख्या काय? खरी व्याख्या काय तर ते देवाशिवाय जगतच नाहीत, देवा करता जगतात. मग असे जे समर्पित जे देवाला जीवन केलेलं असतंय, अशा वैष्णवाकडे पाहून आज जगद्गुरु तुकोबारांनी प्रार्थना केली की मला अशा वैष्णवाची संगती पाहिजे. म्हणा शाबाश शाबाश. म्हणजे आहे ते आहे, ओरिजिनल आहे ना वैष्णवा. आता दाजी तुमचा नंबर हा, तुम्हाला इकडे पलीकडे व्हा ना, मला दिसणार काय नाही, थोडं पलीकडे व्हा, नाही तर मी घेऊ का पुढी? जावा या असून तुम्ही तसं करायला अलीकड तरी या, मला दिसले पाहिजे. हा या अलीकड. माझी भूमिका एकच लक्षात घ्या, वैष्णवाचा सहवास, हे स्पष्टीकरण लक्षात आलं का? सहवासाची महाराजांची अपेक्षा ते नंतर सांगेल का पाहिजे, का पाहिजे, कशा करता पाहिजे. पण वैष्णव तर क्लिअर झालं ना. वैष्णव म्हणजे कोण? वैष्णव म्हणजे विष्णुदास, वैष्णव म्हणजे संत, वैष्णव म्हणजे समर्पित जीवन ईश्वराला. असे जे साधू संत आहेत ना, त्या साधू संतांच्या संगती करता तुकोबाराने आज देवाकडे प्रार्थना केली. आता भूमिका अशी आहे, महाराज उभे आहेत भगवंताच्या समोर. भगवंताच्या सहवासाची शहानिशा, भगवंताच्या सहवासाची चर्चा करावी का वैष्णवाच्या सहवासाची चर्चा करावी? भगवंताच्या सहवासाबद्दल महाराजाचा आग्रह असावा का वैष्णवाच्या? किराणा दुकानात गेल्यावर किराणाच घ्यावं का सोनं घ्यावं?
काय घ्यावं? किराणाचं आहे ना, दुकानच किराण्याचं आहे. तिथं म्हणले 2 तोळे सोनं आहे का? दुकानच किराणा आहे, सोनं कुठून येईल तिथं? वैष्णवा देवासमोर महाराज उभे आहेत आणि वैष्णवांच्या सहवासात जायची इच्छा आकांक्षा करतायत. का करतायत? त्याचं कारण आहे, देवाच्या संगतीऐवजी महाराजांनी वैष्णवाची संगती का मागितली? त्याचं असं आहे, वैष्णवाच्या संगतीमध्ये देवाला सुद्धा आनंद आहे. विठाला विठाला वैष्णवाच्या संगतीचं महत्व असं तिहेरी महत्व आहे. तिहेरी वैष्णवाच्या संगतीत देवाला आनंद, वैष्णवाच्या संगतीत मानवाला आनंद आणि वैष्णवाच्या संगतीत दानवाला आनंद. विठाला विठाला वैष्णवाच्या संगतीमध्ये देवाला आनंद. आपण सर्वजण पंढरपूरचे वारकरी आहेत. प्रॉपर पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आहे की नंतर आलेला आहे? नंतर आलेला आहे. नंतर का आला? पुंडलिकरायाच्या परमार्थ करता. कोणाच्या करता? पुंडलिकाच्या भावार्था आणि गोकुळी होणी. गोकुळातलं तरी प्रॉपरचा आहे का? गोकुळातलाही परमात्मा प्रॉपरचा नाही, गुढेकरूच आहे. मग परमात्मा प्रॉपर कुठला आहे? परमात्म्याचं प्रॉपर अधिष्ठान आहे वैकुंठ. वैकुंठात राहणाऱ्या परमात्म्याने मृत्यू लोकांमध्ये येण्या पाठीमागचं उद्दिष्ट काय? वैकुंठात सुविधा ज्या असते परमात्म्याला का मृत्यू लोकात सुविधा जास्त आहेत? कुठं जास्त सुविधा आहेत? वैकुंठात. वैकुंठ म्हणजे दिव्य आहेत ना सगळ्या गोष्टी तिथं. झाड जरी म्हणले सावलीला बसायचे, झाड कशाचे आहेत? येड्या बाबळीचे. झाड सुद्धा कल्पतरूचे. कल्पतरू शब्दाचा अर्थ समजला ना? ज्या झाडाखाली बसल्या बसल्या कल्पतरू खाली फळे येते, असा आहे. त्या झाडाखाली बसलं आणि म्हटल्या झाडाखाली बसल्या जर काही अपेक्षा केली की त्या अपेक्षा ते झाड काय करते? पूर्ण करते. कल्पतरू खाली जो कोणी बैसला काय होणे त्याला सांगा. जो जे त्या झाडाखाली बसल्या जर तुम्ही जर म्हणलात ना भूक लागली जेवायला पाहिजे, लगेच ते पंचपक्वान्नाचं ताट देते. त्याचं नाव? त्या झाडाचं रोप देगलूरच्या नर्सरीमध्ये काय? श्यामकर्ण नावाचा घोडा, ऐरावत नावाचा हत्ती, अमृतासारखं पेय, रंबे उर्वशी सारख्या त्या अप्सरा, चिंतामणी सारख्या सडका आणि जेवढे वैकुंठात गेलेले ते 2 हाताचे का चतुर्भुज नर हो निठेले. मग एवढ्या चतुर्भुज युगामध्ये वैकुंठामध्ये एवढ्या सुविधा ज्या परमात्म्याला आहेत त्या सुविधा सोडून तो परमात्मा मृत्यू लोकात आला कशा करता? त्याचं एकच कारण आहे, वैष्णव सदन आवड वैष्णव सदन Oh
आवडलं नाही, ज्या देवाला शेषशय्या आवडली नाही. शेषशय्या म्हणजे समजली? शेषशय्या म्हणजे क्षीरसागरामध्ये, दुधाच्या समुद्रामध्ये. शेषशय्या म्हणजे समजली? सापावर देव पोहुडले होते. कशावर? सापावर. तो साप म्हणजे कोणता साप? शेष. कोणता? शेषभुजंग. तो साप असा मोठा होता, विशाल असा. त्यानं असा वेटाळा घातला होता आणि देवाला ऊन लागू नये म्हणून काय धरली होती? अशी सावली धरली होती. आणि त्या शेषशय्येवर पायाला गोळे येऊ नये, थकवा येऊ नये, पायाला बरं वाटावं म्हणून सेवा कराय कोण होत? सेवा कराय कोण होत? नोटा म्हणू नका, लक्ष्मी म्हणा की. सेवा करायला कोण होत? जी सर्वस्वे करूनी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. कोणाचं वर्णन आहे? लक्ष्मी मातेचं. लक्ष्मी माता ज्या भगवंताच्या चरणाची काय करते? सेवा करते. जी देवाच्या चरणाजवळ बसू नये, जिच्या माग जग लागले. कोणाच्या? कोणाच्या? आणि ती कुठे बसली? लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. जग जिच्या माग लागले, तिनं कोणाची चॉईस केली? ती कोणाची फॅन आहे? पाय लक्ष्मीच्या लक्ष्मीच्या हाती आणि तिशी यावे. जग जिच्या माग लागलंय, कोणाच्या माणसं कोणी जरी असलं, कोणतंही काम करणारा माणूस असू द्या, कशा करता करायले? कीर्तनाला जरी मी नंदी बिजलगावला आलो, विचारा म्हणलं मी ताकाला जाऊन भांड लपविणारा नाही. सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई, अपना साथी कोई नहीं रे, जब लग अपने पल्लों में पैसा, तब लोग सलाम करें, अपना पैसा निकल गया तो कोई मीठा नहीं बोले. आज जमाना आहे ना, कोणाला राम राम घालते? जेवढे इथं कीर्तनात बसलेले जे नवयुवक आहेत ना, तुम्हाला हरिभक्तीपरायण व्हावं, तुम्ही हरिभक्तीपरायण व्हावं आमची 100% इच्छा आहे. परंतु तुम्हाला त्याच्या अगोदर एक मी स्पष्टीकरण देईल. तुम्ही कर्तव्यपरायण पहिले व्हा. तुम्ही तुमचं कर्तव्य पार पडा. तुम्ही तुमच्या पायावर उभा राहा. मोबाईल करता, तुमच्या गाडी करता, तुमच्या मूलभूत गरजे करता तुम्हाला बापाच्या पुढे हात पसरायची वेळ येऊ नये, एवढी गोष्ट तुम्ही फक्त ध्यानात ठेवा. नाही तर गाडीला पैसे द्यायचेच, मोबाईलला द्यायचे, बायकोला ह्याच्या साडी घ्यायची म्हणाले पप्पा 2000 द्यावं लागते. त्याला मी लग्न समजतच नाही, ऍडजस्टमेंट आहे ती. लग्नच त्यानं करायचं, लग्नच त्यानं करायचं ज्याची अवकात आहे आपल्या बायकोला साडी घ्यायची. अजिबात नाही. नाही तर मग बापासंग तंडायचं, भांडायचं. नाही तर बघा, नाही तर मी तुमचं मुटकं दाबेन.
नाक नरड बापाच. हे असल्या लोकांना लग्न करू नये. इथं आधीच गादी कोण नाही. बसा 2-3 जण. अरे नाही असं जमत. कर्तव्यपरायण झालं पाहिजे. पैसा आवश्यक बाब आहे, परमार्थ अत्यावश्यक बाब आहे, हे तितकंच खरं आहे, पण आवश्यक बाब आहे. आता किती जरी आमच्या महाराष्ट्रात ओळखी असल्या, पेट्रोल पंपावाले फुकट थोडं डिझेल टाकतात गाडीत. त्यांना म्हणायचं की मी महाराज आहे, मी नंदी बिजलगावला. अरे लय बघितली तरी महाराज जाय बाबा म्हणते. कोण विचारते? पैसा आवश्यक आहे, परंतु लक्ष्मीच्या मागं जगत लागले. कोण लक्ष्मीच्या मागं लागलं नाही? लक्ष्मी काय करते सांगू का तुम्हाला? अंत्ययात्रा जाऊ लागली. एक अंत्ययात्रा कळाली. राम नाम अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रा 100-200 माणसं आलेली मातीला मौतीला. मुलानं काय म्हणते तिकडं शिकाळ धरले. काय समजायला का फोडून सांगू? कोण आहे ती? लेख आत्या वारे घालायली. 2 जावाई खुंदीकरी झालेत, 2 भावकीचे, आणि सगळा समाज असा सायलेंट. सगळे लोक दुःखी आहेत. काहीच्या डोळ्यात पाणी खेळायले. जवळचे नातेवाईक. माणूस तसा कर्तव्यगार होता. सगळे गावात चूल पेटली नाही. जे दिसेल ते माणूस खेद करू लागला. काय माणूस होतो म्हणला, काय गावात आमच्या ही रत्न होतो, एवढं माणूस राहायला पाहिजे होतो, असं सगळं खेद करायला. जे दिसेल ते माणूस दुःखी. आणि ती अंत्ययात्रा गावाच्या बाहेर निघाली की वरून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी गरुडावर बसून निघालत्या. लक्ष्मी आहे साहेब म्हणल्या, प्रभू हे का आहे? हे खाली चाललंय ते का आहे? परत दिंडी आहे का? दिंडी नाही, त्याची दिंडी निघाली म्हणली. दिंडी कायची आली? निघाले म्हणले ते आता. आणि शेवटचा प्रवास आहे त्याचा. म्हणजे काय? माणूस मेलय म्हणजे. आणि म्हणून ती रडायले. लक्ष्मी आई साहेब म्हणल्या, देवा काय यायला हसवू का? कोणाला? हे मातीला आलेल्या माणसाला काय करू का? हसू का? देव म्हणले, लक्ष्मी कुठे दिल्ली की करायची नसती, कुठे मजाक करायची नसती. ती मातीला आलेले माणसं कुठं हसतात का? तुम्हाला बघायचं का म्हणले आपलं वजन बघायचं का? बघ बरं म्हणले की जिथं होते का नाही अंतविधी अंत्ययात्रा वरी गरुडा, असं गरुडाला म्हणले नीट वरी घे. ड्रोन कसा वरी आणते कॅमेरा, असा नीट घेतला वरी. आणि लक्ष्मी आई साहेबांना अशी कृपा केली की लक्ष्मी आई साहेबाच्या हातातून 5-5 तोळ्याचे 10-10 तोळ्याचे सोन्याचे बिस्किट पडायला लागले. 24 कॅरेट. किती कॅरेट? 24 कॅरेट. एक बिस्किट 5-5 लाखाचं, 10-10 लाखाचं. ते धनादन. मग काही लांबले सोयरे म्हणले, गारा पडलेल्या का म्हणालो मी. लांबले जे सोयरे होते गारा तर अशा नव्हत्या. एक जण त्याच्यामध्ये मातीला सोनार आलं होतं. सोनार लांबून चला बाबा आपल्या गावासाठी चांगला माणूस आहे म्हणून सहज गावात आलं तर मातीला जावं चांगलं असते म्हणून. सोनारानं खाली बघितलं की हसायलाच लागली. सोनं त्यानं सोनं म्हणलं. लांबले पाहुणे पाय खाजून आलाय हो म्हणलं. खाली वाकाय पाय खाजवायच्या निमित्तानं एक जण हळून पेन खाली टाकली. पेन बिस्किट घ्यायला. एक जणांना मोबाईल टाकला. म्हणलं आपला मोबाईल एरबी डॅमेज झालेला आहे, घ्यायला पैसे नाही. खाली वाकलं. मोबाईल पडला का? हे काय पडलं? हळू खाली वाकायला सुरुवात केली. लांबले पाहुणे म्हणले, या पा आपण यावं लागते म्हणून मातीला आलोत, नाही तर आपला काय संबंध. लांबले गर गोळा झाले तर कापुष्याच्या कशा वट्या करतात सोन्याच्या. आणि एक जण म्हणाले, हो आपल्याला 1 किलो बसलं. किती रुपये झालं? 1 किलो सोनं किती रुपये झालं म्हणालो. भाव काय मला माहित नाही. आजचा 1.5-1.25 लाख आहे म्हणा ना. 2700. 27. मग किती झालं 1 किलोचं? अहो निघत हिशोब तुमच्या मोबाईल मध्ये लावा ना. किती झालं तुम्ही सांगा.
नाही हो, किती झालं 1,28,00,000 विनाकारण मातीला गेल्यावर 1,28,00,000 रुपये मिळाले. अशा रोज मातीला जातो मी लोक. विचार करते कोणी घरात कर लागले पैसे गोळा कर, सोनं गळायला घडा लागते. म्हणला मला तर 2 किलो, ते म्हणला मला 3 किलो. सगळे माणसं हसून हसून सोनं गोळा करले. 6 जण अडकली. 4 खंदेकरी, शिकाळी गाडग धरणार, इतका वेळ तिला रडू आलं नव्हतं, आता रडू आलंय. सगळं सोनं गोळा कराडे. ओरिजिनल बहीण नव्हती, ही मानलेली बहीण होती. कशी बहीण होती? मानलेली बहीण. ती म्हणली कसंच करू म्हणावं म्हणली. सगळे हसू हसू सोनं गोळा करल्या. ती म्हणली आपलं तरी कोण एवढं लगे जीवाचं का. ती बी बसली खाली, पाय गळून येऊ लागली. म्हणले मी खाली बस. तिला खाली बसाय कोणी काय आडवी. ती खाली बसली. बसल्या बसल्या तिनं वट्टी चालू केली तुरीच्या शेंगावरती. कसं मग वरपून तुरीच्या शेंगाची वट्टी करते. शिव गर 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 हसायली. खालच्या बघितल्या असा रुमाला रडन हसायली. ती हसायली, सोनं गोळा करायली. 4 जण म्हणले या पा कुठेही एकदा टेकवायचंच आहे. येशीत का आण इथं का, एकदा तर ह्याला आराम द्यायचाच आहे. त्याला खाली टेकविलं. 2 जावई होते. ते म्हणले लग्नात अजिबात आम्हाला हे नाही विचारलं नाही, हुंडा दिला नाही, इतकं सोनं आमच्या पायात. आणि ते ना पाय दिल ते सोन्याच्या बिस्किटावर एकानं 5-5 सोन्याचे बिस्किट कुठं दाबले होते, पायाखाली दाबले होते. त्यांनी ते सोनं गोळा केलं. भाऊकीचे म्हणले अरे जलंबर याचं आपलं जमलं नाही, बघ लोकांच्या तोंडापुरता आपण खंदे द्यायला आलो. त्याने सोनं गोळा केलं. खदा लागले हसायला. काय गोळा करायले, काय गोळा करायले? सोन्याचे बिस्किट. रडू लागले का अगोदर हसू लागले? रडू लागले. आणि सोनं दिसल्यावर हसता हसता सगळेच हसू हसू सोनं गोळा करायले. आता फक्त अडकलं एक. काय धरणार? सगळे म्हणला गुतलेत हसू हसू सोनं गोळा करायले. एरवी म्हातारा म्हणला 80 वर्षाचं होतं, पिकलेलं पान होतं. काय बरं झालं माझ्या बापाचं सोनं झालंय म्हणला. हे इस्तू तिथवर नेऊन पुन्हा त्याला पेटवायला, तिथं काय एखाद्या डबीत पेटवाय नका, त्यानं पालथ केलं गाडगण. हो काय भरायले? सोनं भरायले. सगळीच आलेली मातीला मंडळी जर हसायली. वरी लक्ष्मी आहे साहेब म्हणले मालक आपलं पोझिशन, आपलं दुःखाचं रूपांतर कशात झालंय? सुखात. देव म्हणले लक्ष्मी तुझं वजन बरोबर आहे, सगळं जग तुझ्या मागं लागले, सगळे पैसे गोळा करायचे. ते झोपलेलं का म्हणून पैसे गोळा करीन? समजायला का नाही तुम्हाला? ते झोपलेलं पैसे का गोळा करना? त्यावेळेस लक्ष्मी आहे साहेब म्हणल्या प्रभू ते मरण पावले. त्यावेळेस भगवंत म्हणले ते आपलं पोझिशन आहे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला किंमत आहे, एकदा मी निघून गेलो की तुला शून्य किंमत आहे. आणि मग लक्ष्मी आहे साहेब म्हणल्या मान्य आहे प्रभू. आणि मग लक्ष्मी आहे साहेब देवाजवळ नतमस्तक झाल्या. एवढं जगत लक्ष्मीच्या माग लागले. ती लक्ष्मी भगवंताच्या चरणाजवळ दाशी म्हणून गेली आहे. काय गेली? नाटातलं राशी
सर्व भावे त्याशी तुका शरण जो हा विहरीचे जो हा भिवरेच्या तीरी. लक्ष्मी ज्याची दाशी आहे, खरं सांगू तुम्हाला, नावाची लक्ष्मी नाही ती. नावाची लक्ष्मी, नावाच्या लक्ष्मी 5-25 कीर्तनात बसल्यात. कशाच्या? फक्त नावाच्या. का त्या लक्ष्मी सारख्या सामर्थ्य संपन्न आहेत? फक्त नाव लक्ष्मी ठेवलं. नावाला काय करता? नाव काय असतंय? एका गावात एक माणूस मेलं. कोण मेलं? माणूस. आणि त्याची अंत्ययात्रा निघाली आणि मग परगावचं माणूस आलं. म्हणजे कोण मेले? म्हणजे अमरसिंग. काय करू लागली? गौऱ्या गोळा करू लागली, गौऱ्या लावू लागली. म्हणले ह्या कोण आहेत? म्हणले याचं नाव लक्ष्मी आहे. मग लक्ष्मीन गौऱ्या लावायली. पुढे गेलं तर एक माणूस भीक मागू लागलं. म्हणले यांचं नाव? म्हणले याचं नाव धनपाल आहे. याचं नाव काय आहे? धनपाल. आणि जे विचारू लागलं ते म्हणला लक्ष्मी तो गौऱ्या चुने भीक मांगे धनपाल, अमर सिंह तो मर गया भला बिचारा ठणठणपाल. मग नाव ठणठणपाल आहे म्हणला मीच याच्यापेक्षा बरं आहे. नावाची लक्ष्मी नव्हती ती लक्ष्मी माता अधिकार संपन्न होती. ती लक्ष्मी ज्या घरी देवाच्या पाणी भरते त्या लक्ष्मीच्या माग जगत लागलंय. त्या परमात्म्यानं लक्ष्मीला माग सारले. कोणाला माग सारले? पलीकड सर म्हणले पंढरपूरला गेलते तुम्ही? पंढरपूरला गेलते, देवाच्या जवळच विठ्ठल रुक्मिणी देवाच्या जवळच लागून उभी आहे का? किती लांब? कासराभर लांब आहे. कासरा कळते? किती लांब आहे? सोल म्हणू का मग? किती लांब आहे? 20-25 फूट लांब आहे. खरं सांगू का तुम्हाला, काय शब्द आहे तो महाराजाचे. विठाला विठाला स्थळाची वाती चरण रजा. महाराजांचं म्हणणं आहे देवानं लक्ष्मी डावलली. लक्ष्मी डावलणारे माणसं आहेत का स्वीकारणारे माणसं आहेत? हे मड ध्यानात नाही आलं का तुमच्या? लक्ष्मीचा स्वीकार आहे लोकांना का डावल नाही? स्वीकार. लक्ष्मीच्या जग माग लागलाय. पण माझ्या भगवंतानी लक्ष्मीला पलीकड सरक म्हणले. सरक पलीकड, मला तुझी किंमत नाही. मग ज्या भगवंताला लक्ष्मी आवडली नाही, वैकुंठ आवडलं नाही, शेषशय्या आवडली नाही, त्या देवाला काय आवडले? वैष्णव सदन आवडले. आता मला बारकाईने विचारायचे, वैष्णव सदनच का आवडले? त्याचं कारण आहे वैष्णवाच्या सहवासामध्ये परमार्थाचा आनंद आहे. वैष्णव म्हणलं की ठरलेलंच आहे. सर्व वैष्णवा शाबास शाबास.
वैष्णवाच्या सहवासात देव काय येतोय त्याचं कारण त्याच्या कानावर काय पडतंय? कन्या भाकरीचे खाणे काठी राम नाम गाणे. मला तेच पाहिजे होतं पण तुम्ही सुरुवात थोडं तुम्हाला वाटलं मीडियम टाकावं एखादी वर, पण ज्या तुम्ही ओरिजिनल आवाजात म्हणलं का त्याच म्हणत जा, त्याच्यातच आनंद आहे. वैष्णव सर्व शाबास. वैष्णवा घरी सर्व काळ सदा. खरं सांगू का, भजन आहे पण भोजन नाही. आता सध्या भोजन आहे भजन नाही. आता काळ बदलत चाललाय. हे जे लोक होते की नाही, काय बिकट परिस्थितीमध्ये येईन परमार्थ जतन केला काय सांगा तुम्हाला. आणि यायच्या नशिबाला पुन्हा हे होते इकडे. वर्ष म्हणता ना तुम्ही जाऊन, पण भर भर काळात होते भर. पुण्या भर काळात हे नंदी बिजलगाव सांभाळलेच मोठ्या महाराजानं बाबांना सांभाळले. भर काळात भर त्याच्या हे संस्कृतीत महाराजांना सांभाळले. काय खायला होतं इमानदारीने सांगायला, काय खायला होतं? कन्या रनआउट व्हायचं नाही बरं. हापरण केलं की मग रनआउट होते माणूस. हापरण करायचं नाही. काय शब्द येतो. उपवास पारणे राखिला दारवंठा केला भोगवटा. काय कष्ट त्याच्या जीवाला झाले ते देव जाणे. काय परेशान झाले, काय कष्ट झाले. मग का तुकोबर आहे का मला जायचंय असं म्हणतात. माझी ही भूमिका आहे. त्याचं कारण वैष्णवाच्या संगतीमध्ये देवाला आनंद, अशी माझी भूमिका चालू आहे. वैष्णवाच्या संगतीमध्ये देवाला आनंद आहे, तसं वैष्णवाच्या संगतीमध्ये मानवालाही आनंद आहे. जेवढी लोक ज्ञानेश्वर महाराजाच्या वारीला येतात, दिंडीला येतात, ज्ञानेश्वर महाराज भारतातले सगळ्यात मोठे वैष्णव आहेत. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले ज्ञानदेव
आले हरिदासाचे आत. असं मला ध्रुवपद कोणी सांगितलं की मला लय आनंद वाटते, काय समाधान वाटलं मला. ध्रुवपद आलं म्हणजे सही झाल्यासारखी झाली. ध्रुवपद झालं की त्याची काय झाली, सही झाली. सहीन शिक्कान स्टॅम्प असला की ते प्रूफ झाला. आणि म्हणून मला भूमिका एकच मांडायची. ज्ञानेश्वर महाराज मी आतापर्यंत जी मांडली ना भूमिका, मी वैष्णवाची संगती तुकाराम महाराज का मागतात याची भूमिका मांडेपर्यंत मी आधी मुळात देवाकडे गेलो होतो. देवाच्या संगतीऐवजी वैष्णवाची संगती तुकाराम महाराजांनी का मागितली, त्याचं कारण देवाला सुद्धा कोणाच्या संगतीत आनंद, वैष्णवाच्या. इतकंपर्यंत आपण इथपर्यंत आलो. आता मानवालाही वैष्णवाच्या संगतीत आनंद, असं मला अशी भूमिका मांडायची. जी लोक ज्ञानेश्वर महाराजच्या दिंडीत आलात ना, दिंडीत आलेली माणसं किती आनंदी होतात तुम्ही सांगा. तारीख लक्षात राहते का, वार लक्षात राहते का, किती वाजलेत कळते का. बरं कोणालाही विचारलं तर जेवलेत का माऊली म्हणलं काय म्हणतं, हो बाबा दोनदा. दिंडीत जेवलात का, दिंडी सापडलीच नाही मग हो कुठं म्हणलं माऊली जेव्हा, माऊली जेव्हा म्हणून आबा बाबा म्हणलं. आता जर म्हणलं इथून बोट घातलं तर जिलबी लागते म्हणला इथे, इतकं जेवलंय. अरे खरं सांगू का, वैष्णवाच्या संगतीत काय आनंद आहे. ज्ञानोबारायच्या सोहळ्यात गेल्यावर कळतंय काय ज्ञानोबारायचा सोहळा असते, काय सांगावं, काय ज्ञानोबारायचा सोहळा असते. चला जवळ आलाय आता सध्या कार्तिकीचा आहे, आषाढी बघा कशी असते, काय आनंद असते तुम्हाला काय सांगू. अरे लाखो जनसमुदाय एका चांदीच्या काठीवर थांबतो. हे असलं सोडा की दाजी, हे असं कशावर कळायले का नाही दिंडी, समजायले का नाही दिंडी, ह्याच्या ताकद काय या काठीत. लाखो जनसमुदाय कशावर थांबतो, सगळ्या दिंड्या जमा होतात संध्याकाळी 6 वाजता पालखी तळावर. आणि त्या दिंड्या पालखी तळावर जमा झाल्यावर ज्ञानबा तुकाराम म्हणत नाहीत, काय म्हणतात, म्हणता का मी म्हणतो, म्हणता का सगळे म्हणता का, हो म्हणा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, पालखी
समजावं. हरवलेली माणसं देवाच्या पालखीजवळ येऊन बसावेत. त्यांची ज्यांची माणसं असेल त्यांनी माणसं घेऊन जावेत. उद्या सकाळी 6:30 वाजता निघायचं हो. आरती झालं. ज्ञानदेव खरं सांगू तुम्हाला, खरं हे जे मी आता सगळं म्हणलोय ना, हे प्रत्यक्ष अनुभवायला वारीत या. प्रत्यक्ष त्या तळावर बसलं ना, ज्याला काळीज आहे, ज्याला हृदय आहे, ज्याला हार्ट आहे, त्याचे डोळे असे इकडून पाणी येतो इकडून. ज्याला इकडून डोळ्याला पाणी आलं ते आनंदाचे अश्रू असतात, आणि समोरच्या रस्त्यानं पाणी आलं ते दुःखाचे अश्रू असतात. आणि ज्याला आनंदाचे अश्रू आले समजायचं त्यानं आपल्या परमार्थात ऍडमिशन व्हायला, आपलं ऍडमिशन झालं. याला म्हणतात वैष्णवाच्या संगती मानवालाही आनंद. आणि वैष्णवाच्या संगतीतलं तिसरं मला एक पात्र सांगायचे, दानवालाही आनंद. कोणाला आनंद? नाव घेऊन देवाचे हे प्रीत हिरण्यकश्यपूचे, त्याशीही तुझे भजन रुचे, विषमत्व साचे तुझ नाही. कोण्या दानवाबद्दल बोलतोय मी? कोण्या राक्षसाबद्दल बोलतोय? हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपू नावाच्या राक्षसाच्या घरात राज्यात कायदा होता, काय करायचं नाही? देवाचं नाव घ्यायचं नाही. अजून पुढे जाऊन बोलू. पोटाला संत जन्माला आले, भक्त प्रल्हाद. त्यानं देवाचं नाव घेतलं म्हणून जन्मदात्या बापानच प्रल्हादाला काय केलं? 11 वेळेस. किती वेळेस मारायचा प्रयत्न केला? 11 वेळेस. बघा ना, माझ्या विरोधात जोही जाईल मी त्याला शिक्षा देईल. लेख गेला तरी शिक्षा दिली. पण त्याही राजवाड्यात असं एकच पात्र होतं, ती जर आली ना ते हिरण्यकश्यपू गाव खरापासून शिवपासून राजवाड्यातल्या राजसिंहासनाबरोबर पर्यंत गुलाबाच्या पाकळ्या आतरीत होत्या. ती आलीत. एकदा कोण आलीत तुम्हाला समजत आहे? एकदा भजन करा. नारायण श्रीमन नारायण, नारायण श्रीमन नारायण, नारायण खांद्यावर विना, हातात छुपळ्या आणि भजनाचा आवाज आला. कोणाचा? देवर्षी नारदाच्या भजनाचा आवाज आला. हिरण्यकश्यपू आणवानी पायानं शिवला. कसा? आणवानी पायानं. काय करायला? स्वागत करायला. काय करायला? स्वागत करायला. आणि आल्यानंतर हिरण्यकश्यपून अशा पायघड्या टाकायच्या आणि स्वतःच्या सिंहासनावर बसायचं. आणि नवरा बायकोनं हिरण्यकश्यपूनं पत्नीसह सपत्नीक नारदाची पाद्यपूजा करायची. सगळा गाव म्हणायचा इतका आडमुठ आहे, दुसऱ्या कोणी जरी देवाचं नाव घेतलं तर हे नरडीला सुरी लावायले, जेलमध्ये माणसाला टाकायले, ह्या महाराजाला कसं वाजित गाजित आणायले, बाकीच्याला भजन करू देत नाही आणि नारदाचंच काय एवढं पूजा करते. त्याचं कारण मी तुम्हाला असं सांगेन,
हिरण्यकश्यपूनं देवाचा विरोध मनानं केला नाही. कोणाच्या सांगण्यावरून केलाय? नारदाच्या. हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष, रावण, कुंभकर्ण, शिशुपाल आणि वक्रदंत हे 3 अवतार ह्या तिघाला घ्यावं लागले उद्धाराकरता. देवाचा विरोध करायची विरोधाभक्ती म्हणतात त्याला. विरोध करायचं सांगितलं होतं. सगळ्या खानदानाचा उद्धार करायचा असेल तर तुम्ही देवाचा विरोध करा, आणि एकट्याचा उद्धार करायचा असेल तर शरण जा. मला खानदानाचा उद्धार करायचा काय करावं लागेल? म्हणजे देवाचा विरोध करावा लागेल. देवाचा विरोध करायचा नारदाने शिकविलंय, आणि म्हणून देवाच्या विरोधानं आमचा उद्धार होणार आहे. म्हणून देवर्षी नारदाच्या चरणावर डोकं ठेवित होता हिरण्यकश्यपू. जो हिरण्यकश्यपू कोणाचा विरोधक होता? कोणाच्या विरोधात फॉर्म होता त्याचा? देवाच्या. कोणाच्या विरोधात? देवाच्या. आणि तोही हिरण्यकश्यपू जर नारदाची पूजा करत असेल म्हणजे वैष्णवाच्या संगतीत देवाला आनंद, वैष्णवाच्या संगतीत मानवाला आनंद, आणि वैष्णवाच्या संगतीत दानवाला आनंद. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय भगवान पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभे आहेत. कोणाची संगती मागायले? पहिलं चरण संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वैष्णवाच्या संगती का मागितली? तिथं जीवाला काय वाटते? सुख वाटते. बसलेल्या माणसाला मला विचारायचंय, वैष्णव सुखी आहेत का? तिथं गेल्यावर आपलं काय होईल ते नंतर आपण विचार करू. वैष्णव सुखी आहेत का? तुमचं काय म्हणणं आहे? सुखी आहेत ना? त्यांच्या जीवनात दुःख येत नाही का? आताच तर म्हणले सुखी. दोन्ही एकच उत्तर. खरं सांगू तुम्हाला, आपल्यापेक्षा वैष्णवाच्या जीवनात दुःख काय येते? जास्त येते. पण खरं सांगू, ते मनाला लावून घेतच नाहीत. दुःख येणं चुकीचं नाही, मग मनाला लावून घेणं चुकीचं आहे. दुःख कोणाला नाही. इथं देवाचा वनवास झालाय तर आपली किस्मे गलबला. कोण आहेत आपण? कोणाला चुकलंय दुःख? विधी लिखित गोष्टी त्या चुकल्याच नाहीत ना. ज्ञानेश्वर महाराजच्या ओव्या काय? कालला तिचे लिहिले तेन मोडे का काही केले, जे काळे गोरे पण धुतले गोष्टी त्याला सामोरं जावंच लागेल ना. पाठ दाखवून कसं जमल? खरं सांगू, वैष्णवाच्या संगतीमध्ये माणूस सुखी का होतय? त्याचं कारण दुःखाला तोंड कशी द्यायची तिथं शिकवण मिळते. विठाला विठाला वैष्णव या शब्दाचा अर्थ सांगू तुम्हाला. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे. समुद्र बघितला का दादा तुम्ही? समुद्र पाहिला? गेला असताना रामेश्वरला कुठं गेलते ना? समुद्राच्या बाबतीमध्ये तुमचं काय म्हणणं आहे?
पाऊस काळ कमी झाल्यावर समुद्र आटत आहे. हो म्हणा नाही तर नाही म्हणा. नाही, पाऊस काळ जास्त झाल्यावर समुद्रामध्ये पाणी मावत नाही आणि ते नंदी बुजल गावाला येते. येते का? समुद्रावर पावसाचा असर होत नाही. तसे साधू असतात. जो यथा लाभे न तो के अलाभे न पारुखे पाऊसे विन न सुके समुद्र जैसा लाभान आनंदित होत नाहीत, हानीनं दुःखी होत नाहीत. पाऊस जास्त झाला समुद्र बाहेर येत नाही, कमी झाला आटत नाही. ही लक्षणं ज्यांच्या जवळ आहे त्यांचं नाव वैष्णव. आणि त्यांच्या जवळ गेल्यावर माणूस सुखी होतोय. त्याचं कारण एक आहे, आपल्यावर जरी दुःख आलेनं त्या दुःखानं माणूस व्यथित होत नाही. मग काय होतंय? एनर्जी मिळते, एनर्जी, शक्ती मिळते. तोंड द्यायची दुःखाला कशी सामर्थ्य ती शक्ती तिथं मिळते. आणि माणूस छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घे. दुःख येणं चुकीचं नाही, मग त्या दुःखानं व्यतीत होणं चुकीचं आहे. दुःख कोणाला चुकलंय? त्या दुःखानं एवढं व्यतीत व्हायचं नाही, कोसळून जायचं नाही. 2 हात करायची तयारी ठेवायची त्याच्यासोबत. विठाला विठाला. अजून पुढे जाऊन बोलू. वैष्णवामध्ये एवढं सामर्थ्य असते, समोरचं दुःख टाळता येते. त्याला काय करता येते? टाळतात का? ते टाळतात का? ज्ञानेश्वर महाराजाला ज्या विसोबा सावकारानं खेटरा सगट छातीत लात मारली, ज्ञानेश्वर महाराजानं सहन केली का नाही? बरं, तुम्हाला वाटतं का ज्ञानेश्वर महाराज ताकद नव्हती त्याच्या संग 2 हात करायची? अरे जैन भिताड चलविले. जैन काय चलविले? भिंत चलविली. जैन मेलेलं माणूस जिवंत केलं. ह्या विसोबा सावकारा का मेथीचा देठ खुटल्यावर खुडून टाकला असत. पण हे साधू संत मयाळू असतात. त्याने लाभ जरी मारली ना, ज्ञानेश्वर महाराज खाली कोसळले, भिक्षा सांडली. सांडलेली भिक्षा पुन्हा माऊली भरून घेऊ लागले. त्या ह्या विसोबा सावकारानं खेटरानं मातोड्यामध्ये कालविलं ते पीठ, खेटरानं मातीत कालविलं. काय जीव म्हणला असेल मारो ज्ञानोबारायाचा जीव काय म्हणला असेल. ज्ञानोबारायाने ती दुःख गट 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 गिळून घेतलं आणि फाटलेली झोळी घेऊन सिद्ध बेटाकडे आल्यावर मुक्ताईनं पाहिलं, दादा आज भिक्षा दिली नाही का? भिक्षा द्यायला काय नाही म्हणजे मुक्ती दिली होती, मी पडलो आणि भिक्षा सांडली. जाऊ दे दादा, आजच्या दिवस आपण पाणी पिऊन झोपू, तू तरी काय करशील? अरे एवढी सहनशीलता होती, भले माणसं होते याच्यात. आणि म्हणून वैष्णवाच्या संगतीत कशा करता जायचे, तिथून सहनशीलता घेऊन घराकडे जायचे. जेवढे कीर्तनाला आलेली माणसं आहेत ना, तुम्हाला मी आतापर्यंत काय सांगितलं हे सगळं विसरून गेला तरी हरकत नाही. इथून एकच घेऊन जा, या महात्म्याच्या दरबारातून आलात ना, सहनशीलता घेऊन गावाकडे जा. काय घेऊन? काय घेऊन? सहनशीलता. समजलं की काय? काय कोणता गुण घेऊन जायचा? सहन करायचं. काय करायचं? खरं सांगू का, मारायला ताकद लागते का माफ करायला ताकद लागते? काय करायला ताकद लागते? माफ करायला ताकद लागते. महाराज हेच गुण घेऊन जायचा इथून. संगतीत सुख आहे त्याचा अर्थ काय? वैष्णवाच्या संगतीत दुःख नाही का? दुःख येत नाही का? येतंय. मग त्या दुःखाला तोंड द्यायची एनर्जी, सामर्थ्य, शक्ती तिथं मिळते. आणि म्हणून वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. मग अशा वैष्णवाच्या संगतीमध्ये तुम्ही सुखी झालात ना महाराज, ते सुख कसं साजरा करतात, तो आनंद होतो.
सहवासात जायचा एक लाभ मिळावा. जर मी तिथे गेलो तर सुखी होईल. काय करील मग? गाये नाचे उडे आपुलिया छंदे. काय करील? नाचेल, उड्या मारेल. मग तिथं तुम्हाला काहीच वाटणार नाही म्हणले. मग लाज भय शंका दुरावेला मान न कळे साधनी या परते. पंढरपूरच्या ज्ञानोबाराच्या सोहळ्यामध्ये फुगडी खेळतो लाज वाटते का? फुगडी खेळतो लाज वाटते का? पावले खेळता लाज वाटते का? कारण तिथं आनंद आहे. काय म्हातारे म्हातारे फुगडे खेळतो गावाकडे काठ्यू कसे चलते काठ्यू आणि वाळवंटात चला दाजू चला पडता. अरे माझे शब्द नाहीत. आनंद तेथीचा मोकळ्या शिवाच्या बहिर ऐकती काणी रे. आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय तुका म्हणे व्रत होते तरणे रे. वृद्ध माणसं पंढरपुरामध्ये काय होतात? तरणे होतात. तरणे कशाचा आनंद आहे? वैष्णवा संगती. तिथं गेल्यावर लाज वाटत नाही. आता या परमार्थात तुकाराम महाराज म्हणले देवा आम्हाला सांभाळावं. तुका म्हणे आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे. परमात्म्याने या वैष्णवाचा सहवास आम्हाला द्यावा, त्यांची संगती आम्हाला द्यावी आणि त्या आनंदामध्ये आमच्या जीवनाचा शेवट व्हावा. वैष्णवाच्या सहवासात जे आनंद आहे तो इतरत्र दुसरीकडे कुठं नाही. वैष्णवाच्या सहवासामध्ये किती आनंद आहे. ज्ञानोबाराचा पालखी सोहळा झाल्यावर गावाकडे निघतावाळे माणसं रडत येत. काय झालं? काय 18 दिवस गेले हो म्हणले. काय आनंद होता, काय आनंद होता. आता गावाकडे गेलं लय बायको टच बोलते हो. गेल्या गेल्या बायकोन म्हणते आले का वारी करून? हो आलो. जा सरपणाचा भारा. लय काम करावं लागते बाबा. काय आयत होत रे बापा म्हणला खायला. काय समाधान होत, काय भजन कीर्तन. खरं सांगू भुक्ती मुक्ती पाणी भरतात वैष्णवाच्या संगतीत. काय करतात? पाणी भरतात. असा वैष्णवाच्या सहवासात आनंद आहे. ते वैष्णव आपल्या गावात आहेत म्हणून मला या अभंग घ्यावासा वाटला. अशा हेतून या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न केलाय. आपणही आपल्या जीवनामध्ये वैष्णवाची संगती करायची असेल तुमच्या घरी जी ज्ञानेश्वरी आहे ते पारायण करा. ज्ञानेश्वर महाराजांचा सहवास गाथा आहे, गाथ्याचं पारायण करा. तुकोबारायाचा सहवास. अशा संतांच्या विचाराच्या संगतीमध्ये आपण राहू. आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. संती सांगितले ते केले जतन, नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन. मतांतरा नाही दिला मान, हृदयी धरिले हरीचे चिंतन. येथे आली ओ याची निज कार्या. संतांनी माझ्या संगतीमध्ये पूजनीय महान संत सद्गुरू हुलप्पा महाराजांच्या सहवासामध्ये सेवा करण्याचा प्रयत्न केलाय. जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष आहे, जे माझं नाही आहे. जे आजपर्यंत ते तुम्ही आतापर्यंत जे त्याच्यातले काही 4 शब्द आहेत ना ते माझे नाहीत, ते माझ्या गुरुचे आहेत. मी आपल्या समोर ठेवले. पुन्हा एकदा मला ज्यांनी आमंत्रित केलं त्या सर्व आयोजकाला संयोजकाला मनापासून धन्यवाद देतो. सगळेजण एकदा मोठ्या अंतःकरणाने ज्ञानोबारायाचं भजन करू. सेवेला इथं अपूर्ण विराम. ज्ञानेश्वर Oh,
आनंद आवडी
काय चिंता तोही आमचा माता पिता बहीण बंधू आणि चुलता आणि का गोता ऐसा कला निर्धार असची देवया धीर भाया दुःख ते कैसे रे स्वप्नाशी झाल्या कामारे दासी वर्मतो आमापाशी राहिलाशी जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष जळते पापे पडते घोष शिवल्या आनंदा शिव ब्रह्मरे सतुका संत मंडळी सूर्या सुराचा वारा श्यामा म्हणे तया मोठी निधान पांडुरंग मागणे देखील वृद्धी आहे पाय पांडुरंग संता सुरे काय म्हणे आता उदाहरण ठेवू ऐका उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा सूचना उद्या दुपारी 11 ते 1 संभाजी महाराज बिरादार नंदी बिजलगाव त्यांचे गुलालाचे कीर्तन होणार आहे उलप्पा महाराजांच्या गुलालाचे कीर्तन